नमस्कार मित्रांनो, 1 जुलै पासून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू होणार आहेत आणि अर्ज भरल्यानंतर सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यावरती 1,500 रुपये प्रत्येक महिन्याला त्यांच्या बँक खात्यामध्ये क्रेडिट केले जाणार आहेत। या योजनेसाठी अर्ज भरण्याची जी शेवटची मुदत आहे ती कोणती आहे आणि अर्ज भरल्यानंतर पैसे कधी खात्यामध्ये जमा होतील याची माहिती या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत। त्यामुळं हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि तुमच्या सर्व मित्रांना आणि मैत्रिणींना हा व्हिडिओ शेअर करा। खूप महत्वाची गोष्ट या ठिकाणी अशी आहे की या योजनेचे 1 जुलै पासून अर्ज सुरू झाल्यानंतर काही महत्वाची कागदपत्र आहेत जी तुम्हाला आजच तयार करून ठेवायची आहे, ज्यामुळं तुम्हाला ऐन वेळेवर अर्ज भरता अडचण येणार नाही। ही कोणती कागदपत्र आहे मी ते व्हिडिओच्या शेवटी सांगणार आहे। पहिल्यांदा समजून घ्या या योजनेचं जे वेळापत्रक आहे, अर्ज कधीपर्यंत भरायचा आहे, अर्ज भरल्यानंतर यादी लागणार आहे, यादी लागल्यानंतर त्या ठिकाणी पैसे दिले जाणार आहे प्रत्यक्षात। त्यामुळे एकदा वेळापत्रक कसं आहे ते समजून घ्या, म्हणजे तुम्हाला कागदपत्र जुळवाजुळव करायला किती वेळ आहे, कशा पद्धतीने कागदपत्र तुम्हाला कधीपर्यंत निघतील हे देखील तुम्हाला समजून जाईल। तर मित्रांनो, तुम्ही या ठिकाणी बघू शकता हे या योजनेचं वेळापत्रक आहे। अर्ज प्राप्त करण्यास जी सुरुवात आहे ती होणार आहे 1 जुलै 2024 ला आणि अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे 15 जुलै 2024। म्हणजे फक्त 15 दिवस आहे मित्रांनो अर्ज करण्यासाठी आणि या 15 दिवसामध्ये तुम्हाला तुमची कागदपत्र रेडी करून ठेवायची आहेत। या व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला 3 कागदपत्र सांगणार आहे, ती आताच काढून ठेवा, कारण कागदपत्र तयार करायला 7 ते 8 दिवस लागू शकतात। त्यामुळं आजच तुम्हाला ही कागदपत्र तयार करून ठेवायची आहेत। 15 जुलैला अर्ज करण्याची शेवटची मुदत आहे। त्यानंतर बघा 16 जुलैला तात्पुरती यादी प्रकाशित केली जाणार आहे। 15 जुलैला अर्ज संपले का लगेच दुसऱ्या दिवशी 16 तारखेला यादी प्रकाशित केली जाईल आणि 16 तारखेपासून 20 जुलैपर्यंत 16 जुलै ते 20 जुलैपर्यंत या यादीमध्ये जर काही तक्रारी असतील, तुमचं नाव आलं नसेल किंवा काही चुकीचे गोष्ट घडल्या असतील तर इथं तक्रारी किंवा हरकती प्राप्त केल्या जातील। त्यानंतर 21 ते 30 जुलैच्या दरम्यान या तक्रारींचं निराकरण केलं जाईल आणि जी अंतिम यादी आहे ती 1 ऑगस्ट 2024 ला प्रकाशित केली जाईल। एका महिन्यामध्ये, अवघ्या एका महिन्यामध्ये या योजनेची अंमलबजावणी केली जाणार आहे आणि त्यानंतर 1 ऑगस्ट नंतर 10 ऑगस्टपर्यंत काय करायचं आहे मित्रांनो, 10 ऑगस्टपर्यंत लाभार्थ्याचं जे बँकेमध्ये EKYC करायची आहे। आता ध्यानात घ्या, महिलेच्या नावानं या ठिकाणी कुठल्याही नॅशनलाइज बँकेमध्ये खातं असलं पाहिजे। बऱ्याचदा काय होतं मित्रांनो, खातं आहे पण ते आधार कार्डला देखील लिंक असलं पाहिजे। तुमच्या महिलेचं किंवा तुमच्या पत्नीचं असेल किंवा तुम्ही स्वतः जर हा व्हिडिओ पाहत असाल तर आपण या ठिकाणी आपल्या बँकेला आपलं आधार कार्ड लिंक आहे का ते आताच चेक करून घ्या। त्यानंतर जे आहे 14 ऑगस्टला निधीचं हस्तांतरण केलं जाणार आहे आणि 15 ऑगस्टच्या दिवशी किंवा 15 ऑगस्टच्या 1 दिवस अगोदर या सर्व पात्र महिलांच्या बँक खात्यामध्ये हे पैसे क्रेडिट केले जाणार आहेत। आता मी तुम्हाला सुरुवातीला जे म्हटलं होतं की 3 कागदपत्र तुम्हाला अगोदरच तयार करून ठेवायचं आहे, ते म्हणजे तुमच्या पतीचं जे उत्पन्न प्रमाणपत्र आहे 2.5 लाखाच्या आतमधलं तहसीलचं, ते काढून ठेवायचं आहे। तुम्ही अर्ज केल्यानंतर 1 ते 2 दिवस लागू शकतात उत्पन्न प्रमाणपत्र निघायला। त्यानंतर कधीकधी तहसीलची जी मुदत आहे उत्पन्न प्रमाणपत्र द्यायची ती 7 दिवस आहे। त्यामुळं तुम्ही अगोदरच आजपासून किंवा उद्यापासून हे उत्पन्न प्रमाणपत्र काढून ठेवा। त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे वय आणि अधिवास प्रमाणपत्र लागतं तहसीलचं, ते देखील काढून ठेवा। आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे ती आहे तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक करून घ्या आणि राशन कार्ड सर्वांकडे असेल, राशन कार्डसुद्धा लागणार आहे। त्यामुळे राशन कार्डची देखील एक प्रत डाउनलोड करून ठेवा। ऑनलाईन रेशन कार्डमध्ये तुमचं नाव समाविष्ट आहे का ते देखील चेक करून घ्या। जर नसेल तर आता तुम्ही त्या प्रक्रियेला लागा आणि अर्ज भरण्याच्या शेवटच्या मुदतपर्यंत नाही झालं तरी पण तुम्ही अर्ज भरून द्या, कारण पतीचं राशन कार्ड तुम्ही या ठिकाणी देऊ शकता। मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेबाबत वेळोवेळी जे काही माहिती येईल, जी काही अपडेट येईल त्याची माहिती आपण आपल्या चॅनलवर देत राहणार आहोत। त्यामुळं हे चॅनल तुम्ही आजच सबस्क्राईब करून